तुमच्या सगळ्यांच्या हृदयात बसणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार. तुमच्या गुरूंना माझा नमस्कार. आणि तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. आज एक वेगळा विषय घेऊन काहीतरी सांगायचा असा मानस आहे. सुरुवात कुठून करावी हा प्रश्न होता. कबीराचा एक दोहा मदतीला आला. कदाचित तुम्ही पण ऐकला असेल. साधो ये है मुर्दों का गांव, साधो ये है मुर्दों का गांव, पीर मरे पैगंबर मरे है, मरी है जिंदा जोगी, राजा मरी है प्रजा मरी है, मरी है बेद और योगी, चंदा मरी है सूरज मरी है, मरी है धरती आकाश, 14 भुवन के चौधरी मरी है, इन्हू का आस, नौहू मरी है दसहू मरी है, मरी है सहज 88, 33 कोटि देवता मरी है, बड़ी काल की बाजी, नाम अनाम अनंत रहत है, दूजा तत्व ना कोई, कहे कबीर सुनो भाई साधो, भटक मरो मत कोई. हा दोहा मी जेव्हा वाचला शेवटचं कडवं तर आपल्याला उपदेश आहे. सगळेच जण मरतात. याच्यात एक गोष्ट आठवली मला, गौतम बुद्धाची. गौतम बुद्धाची ख्याती सगळ्यात दूर पसरली की गौतम बुद्धाच्या लीला लोकांना समजायला लागल्या. त्यांच्या तत्वज्ञानाने, त्यांच्या बोलण्यानी, त्यांच्या वागण्यानी लोक प्रभावित व्हायला लागले आणि गौतम बुद्धाकडे यायला लागले, त्यांच्या संपर्कात यायला लागले. सगळे दीन दुखी असे लोक होते. त्याच्यात एक आई पण आली, जी एकटी होती, जिला कोणीच नव्हतं. एक लहानस मूल होतं. त्या मुलाला काय रोग झाला माहित नाही, काय घडलं माहित नाही, पण ते मूल एक दिवस मेलं. खूप दुःखी झाली की माझ्याजवळ असणारा एक दुवा पण गेला, आता मला कोणीच नाही. याच्यातून कोण बाहेर काढेल मला? लोकांनी सांगितलं की गौतम बुद्धाकडे जा. तिने ते छोटस मुलाचं कलेवर उचललं आणि गौतम बुद्धाच्या जवळ गेले. दुःखाने वेडी झाली होती, विचार करता येत नव्हता. एकच दिसत होतं की माझं बाळ मला परत मिळावं, माझं बाळ मला परत द्या. एकच घोष होता. काहीही ऐकायला तयार नव्हते. सगळे लोक वेडे म्हणत होते की ही काय मागतेय. पण तिला माहित होतं की गौतम बुद्ध जिवंत करू शकतात आणि त्यांनी जिवंत केलंच पाहिजे, कारण माझा हा एकच दुवा आहे, मला द्या. तिचा हट्ट इतका जास्त होता की तिला कसं समजावं हे गौतम बुद्धांना सुचत नव्हतं आणि ती ऐकायला तयार नव्हती. त्यावेळा गौतम बुद्ध तिला म्हणाले, बाई ग, मी करून देतो तुझ्या मुलाला जिवंत, काहीच हरकत नाही. पण असं कर, तू गावात जा आणि ज्या घरी कोणी मेलं नाही त्या घरचं थोडस मीठ मागून आण. आपण करूया, काही कठीण नाहीये. तिला एक आशेचा किरण दिसला. मनाला धीर आला. असं वाटायला लागलं की थोड्या वेळात आपण आणलं की आपलं बाळ उठून बसेल, आपल्याला आई म्हणून जवळ जवळ येईल. आपल्या आईच होती ना ती, वेडी. निघाली विचारे. हातात एक भांड. एका घरी गेली. त्यांना म्हणाली की मला थोडस मीठ पाहिजे, पण एकच अट आहे, तुमच्या घरी कोणी मेलेलं नसावं.
ते म्हणाले 2 महिन्यापूर्वी माझी सासू मेली. ती म्हणाली ठीक आहे, मला नको. दुसऱ्या घरी गेली. दुसऱ्या घरी तिचं तेच वाक्य होतं की तुमच्या घरी कोणी नसेल मेलं तर मला मीठ द्या. ते म्हणाले माझा भाऊ वारला. कोणी म्हणाले माझे वडील वारले, कोणी म्हणाले माझी आई वारली, कोणी म्हणाले मुलगा वारला, कोणी मुलगी. प्रत्येकाचे नाते वेगळे होते, पण जाणारी संख्या होतीच होती. आज नव्हती गेली तर 4 महिन्यापूर्वी गेली होती, 4 महिन्यापूर्वी नव्हती गेली तर 2 वर्षापूर्वी गेली होती. पण तिला दिवसभर फिरून देखील एक चिमूट देखील मीठ मिळालं नाही. आली बिचारी परत. काय समजायचं ते समजलं होतं. आपलं बाळ उचललं आणि काही न बोलता त्याचे क्रियाकर्म केले. मृत्यू हा एक सत्य आहे. जसा जन्म सत्य, आपण आपल्याला बघतो, आपण आल्यावर आपलं शरीर दिसतं, तर जन्म सत्य आहे. तसा मृत्यू हा पण सत्य आहे. पण हा सत्य असणारा मृत्यू आपल्याला कधीच सत्य वाटत नाही. आपल्याला वाटतं की आपल्या आजूबाजूचे प्रत्येक जण मरू शकतो, पण मी नाही. आपल्या मनात हा विचार कधीच डोकावत नाही की माझा पण मृत्यू होऊ शकतो. एक दिवस मला पण जायचंय. आपण एक घर बदलवताना किती तयारी करतो बघा. घरातलं जुनं सामान काढून टाकतो, नको असलेल्या वस्तू काढून टाकतो, रद्दी असेल तर रद्दी विकून टाकतो, जुन्या चपला जोडे पडले असतील तर तेही देऊन टाकतो. आपल्या नवीन घरात आपण जुनं काहीच न्यायला पाहत नाही. जे काही नेतो ते सगळं नवीन नेतो किंवा चांगलं नेतो. त्यातल्या त्यात जे काही चांगलं असेल, आपल्या उपयोगाचं असेल, ते आपण न्यायचा प्रयत्न करतो. जुनं नेत नाही. आपलं शरीर आहे, हे आपल्याला मिळालेलं घर आहे. आपण इथे राहायला आलेलो आहे. मग या घरातून न्यायचं, दुसऱ्या घरी जायचा हा विचार आपण करतच नाही. कारण मी म्हातारा होईल, मी आजाराने जर्जर होईल, किंवा एक दिवस मला मृत्यू येईल असं मला कधीच वाटत नाही. कधीच वाटत नाही. एक क्षण तो विचार जरी आला तरी त्या विचाराला आपण दूर करतो. त्याच्यावर विचार करायची इच्छाच नसते आपली. असंच झालं बघा राजा शुद्धोदनाबाबत. राजा शुद्धोदन आणि त्यांची पत्नी महामाया, दोघांना एक सुंदरस बाळ झालं. त्याचं नाव ठेवलं सिद्धार्थ गौतम. दिवसा मासानं ते बाळ वाढायला लागलं. ते बाळ मोठं होत असताना हिमालयातले एक योगी आले तिथे. राजाला ज्या वेळात समजलं की हिमालयातले योगी आले आहेत, ते सिंहासनावर बसले होते. ते तसेच पायात चप्पल न घालता धावायला लागले त्या योगींचं स्वागत करण्यासाठी. त्यांनी नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले, महाराज तुम्ही जर मला सांगितलं असतं तर मी माझ्या राण्यांसह, माझ्या परिवारासह, माझ्या प्रजेसह तुमच्या दर्शनाला आलो असतो. तुम्ही येण्याचं इतके कष्ट का घेतलेस? तर योगीराज म्हणाले, अरे मी तुझ्यासाठी आलेलोच नाहीये. मी तुझ्या घरात जन्माला आलेल्या
त्या छोट्या गौतमाला भेटायला आलोय. राजाला विचार पडला, मला न भेटायला येता माझ्या एवढ्या लहानशा 7-8 महिन्याच्या मुलाला महाराज का भेटायला आलेत? 2 दिवस गेले. योगी राजांचा मुक्काम बाळाच्या आजूबाजूलाच. त्याच्याशी खेळणं, त्याच्याशी बोलणं, त्याला खेळवणं, खाऊ घालणं योगीराज करत होते. मध्येच रडायचे. राजांनी सहज विचारलं, का तुम्ही रडता? तर योगी राजांनी सांगितलं की याचं वैभव पाहायला मी राहणार नाहीये. राजा म्हणाला, काय होणार आहे, काय वैभव आहे याचं? ते म्हणाले, हा एक मोठा संन्यासी होईल आणि याच्या बरोबर हजारो संन्यासी होतील. याचं ऐकणारे असे हजारो संन्यासी. पूर्ण दुनिया हा बदलावून टाकेल. नाही तर हा असा राजा होईल की चक्रवर्ती होईल. सगळे लोक याचं ऐकतील, याच्या दबावाखाली राहतील. एक तर आनंदाने दबावाखाली राहतील, एक तर त्याचं आनंदाने ऐकतील, नाही तर ह्याच्या हुकुमाखाली राहतील हा राजा झाला म्हणून. गुरूंचे शब्द राजाच्या कानात घोळायला लागले. विचार केला राजाने की याला आपल्याला चक्रवर्ती सम्राटच करायचा, याला नाही जाऊ द्यायचं दुसऱ्या मार्गाला. सकाळपासून त्यांनी सुरुवात केली. त्याच्या खोलीत जे गुलाबाचे फुलं फुलदाणी ठेवले जायचे ते रात्री बदलवल्या जायचे, कारण दुसऱ्या दिवशी कोमेजतील याची भीती होती. त्याच्या आजूबाजूला ज्या स्त्रिया होत्या त्या सगळ्या तरुण ठेवल्या, एकही म्हातारी नाही. सगळ्यात तरुण स्त्रिया. त्यांनी कुठे जावं, कुठे कोणाशी बोलावं याचे हुकूम सुटले. कुठलीही मृत व्यक्ती त्याला दिसणार नाही, कुठलीही म्हातारी व्यक्ती त्याला दिसणार नाही, ह्याच्यावर नियंत्रण आणल्या गेला. पण एखादी गोष्ट जर घडायची असेल तर ती घडते. तुम्ही कितीही त्याला टोका रोका पण ती घडते. एक दिवस राजकुमाराला बाहेर जायची इच्छा झाली. राजांनी ठीक आहे म्हटलं. रथ तयार झाला, सारथी तयार झाला. सारथी त्यांचा जवळचा माणूस होता, खूप हुशार होता, प्रश्नाची उत्तरं देणारा होता. राजकुमार निघाले. जाता जाता एक म्हातारा व्यक्ती काडी घेऊन चालताना दिसला. आजपर्यंत म्हातारा व्यक्ती पाहिलाच नव्हता. आणि हा म्हातारा व्यक्ती असा कसा चालतोय, आश्चर्य वाटलं. सारथ्याला विचारलं की हा व्यक्ती असा का चालतोय, हा इतका झुकून का गेलेला आहे, त्याला उभं राहता येत नाही का? सारथ्याने सांगितलं की हे म्हातारपण आहे. म्हातारपणात अशाच व्यक्ती होतात आणि प्रत्येकाला म्हातारं व्हावं लागतं. गौतमाने विचारलं, मला पण? म्हणे, हो युवराज, तुम्हाला पण म्हातारपण येणार आहे. तुम्हाला पण असंच म्हातार व्हावं लागणार आहे. वीस पडावीत तसे विचार डोक्यात घोंगवायला लागले. मी म्हातारा होणार? मी तर इतका सुंदर आहे, लोक माझ्या सौंदर्याची तारीफ करतात. माझे कुरळे केस, माझा गोरा वर्ण याची लोक तारीफ करतात, आणि हा कसा म्हणतो आहे की हे म्हातारं होणार आहे.
नाही, मी म्हातारा नाही होऊ शकत. पुढे गेले, पुढे एक रोगी दिसला, महारोगी. सारथ्याला विचारलं, सारथी हे काय आहे? म्हणे हा रोग आहे, कोणालाही होऊ शकतो. हो म्हणाले, कोणालाही होऊ शकतो. मला पण. दुसरा बॉम्ब पडावा तसा पडला. हो, तुम्हाला पण होऊ शकतो. आधीच पहिला पडलेला बॉम्ब सहन होत नव्हता, त्यात दुसरा अटॅक झाला. पुढे गेले. एक प्रेत यात्रा चालली होती. राम नाम सत्य है, सत्य कहो सत्य है. हे काय आहे? हे लोक यांच्या मागे का चालतात आहे? त्या माणसाला का असं झोपवलंय, असं खांद्यावर का घेतलंय? प्रश्नाची सरबत्ती सुरू झाली. आजपर्यंत पाहिलंच नव्हतं. प्रश्न ऐकता ऐकता सारथी म्हणाला की आता खूप झालं, मी जर तुम्हाला सांगितलं तर राजा माझं मुंडकं उडवेल. नाही म्हणाला, सांग. सारथी म्हणाला, खोटं बोलणार नाही, खरं सांगतो, पण मला अभय द्या. तुम्ही राजाला हे सांगू नका की मी तुम्हाला काही सांगितलंय. म्हणाले, नाही सांगणार. सांग. हे जे आपलं शरीर आहे ना, हे शरीर एक दिवशी जाणार आहे. प्रत्येकाला मृत्यू आहे. याच्या मागे जाणारे लोक याचे सगळ्यांचे याचे नातलग आहेत. याला पोचवायला जाणार आहे, याला अग्नीच्या स्वाधीन करून परत येणार आहे. मला पण मला पण असंच झोपावं लागेल, मला पण असंच नेतील. म्हणाले, हो, तुला पण नेतील. केवढा बॉम्ब असेल तो बघा. आपल्याला ह्या गोष्टी सतत दिसतात. आपल्याला आजारपण दिसतं, आपल्याला वार्धक्य दिसतं, आपल्याला मृत्यू दिसतो, पण आपल्या मनात हा विचारच येत नाही. कारण आपण पूर्णपणे त्या मायेच्या अधीन झालेलो आहे. आणि हे आपण म्हणतो की ह्या सगळ्यांना मृत्यू होऊ शकतो, पण मला नाही. मी तो विचारच नाही करणार. माझ्या मनात मी या विचाराला थाराच नाही देणार. त्यांना बाहेर फिरायची इच्छाच झाली नाही. गौतम म्हणाला, पलटव रथ, आपण जाऊया घरी. म्हणाला, नाही, आपण जिथे चाललो आहे तिथे जाऊन येऊया. विचारांचं चक्र असंच सुरू होतं. समोरून एक फकीर येत होता, आनंदाने नाच होतत होता, गाणे म्हणत होता, आणि इतका आनंद होता की त्याही अवस्थेत गौतमाला विचारावं असं वाटलं, हा व्यक्ती कोण आहे? हा इतका आनंदात कसा आहे? सारथ्याने सांगितलं की हा फकीर आहे. याला कळलं आहे की तो कोण आहे, तो का आलेला आहे, म्हणून हा आनंदी आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होता, त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं होतं की वार्धक्य येऊ शकतो, मृत्यू येऊ शकतो, रोग येऊ शकतो, पण याच्यात अजूनही एक गोष्ट येऊ शकते, ती म्हणजे आनंद, आणि पूर्ण आनंद. मग हे कसं मिळवावं लागेल? तुझं आहे तुझं पाशी, आपलंच आपल्या जवळ असतं, फक्त शोधावं लागतं. आणि ती शोधण्याची प्रक्रिया त्या क्षणापासून सुरू झाली. मृत्यू काय आहे, काय येतं, काय होतं त्या क्षणाला, काय फरक पडतो? अनेक प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता
गौतमाचे भगवान बुद्ध झालेत. जे शोधायचं होतं ते सापडलं आणि त्यांनी स्वतःचं हे ज्ञान आपल्यासाठी खुलं केलं. आपल्याला त्यांनी समजवलं. तू कोण आहेस हे जेव्हा शोधतील तेव्हा तुला जाण्याचं येण्याचं दुःखच राहणार नाही. आनंदाने येशील, आनंदाने जाशील. जसं आपण एका नवीन घरात जेव्हा जातो तेव्हा केवढा आनंद असतो आपल्याला. आपण एक नवीन घर बांधलेलं आहे. जुन्या घरातून नवीन घरात जाताना आपण सगळं सॉर्टिंग करतो. आपल्याला हव्या त्या वस्तू आपण घेऊन जातो. सुंदर ते घर सजवतो आणि त्याच्यापेक्षा सुंदर घर जेव्हा मिळतं तेव्हा तेही घर आनंदाने सोडून देतो. असंच संत करतात बघा. आपण जुनं घर सोडतानाच हे माझं राहिलंय, ही माझी चप्पल कोणी एकेकाळी मला माझ्या नवऱ्याने घेऊन दिली होती, त्या चपलेत मन. किंवा एखादी जुनी फाटकी साडी, ही मी माझ्या लग्नात नेसली होती 40 वर्षापूर्वी, त्या साडीत मन सोडत नाही. ती बरोबर घेऊन वागवत. तसंच आपले कर्म आपण सोडतच नाही. कोणी बोललेलं आपण सोडतच नाही. आपण आपल्या बरोबर कॅरी फॉरवर्ड करतो. संत काय करतात? आनंदाने सोडतात. टाकून देतात नको असलेल्या वस्तू. मुक्त होतात. तेव्हा त्यांना या शरीरातून निघताना त्रासच होत नाही. एक आनंद पर्व होत. तुम्ही म्हणाल ते बुद्ध होते, त्यांना खूप लवकर शक्य झालं. पण या काळातले उदाहरण द्या की नाही. आपल्याला असं वाटतं की तुम्ही याचं सांगाल त्याचं सांगाल, ते तर घडून गेलेल्या गोष्टी आहे. या काळातलं उदाहरण सांगा. या काळातलं सांगते. ओशोंचं सांगते. ओशो लहान होते, 8-9 वर्षाचे होते. त्यांचे आजोबा आजी त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. त्यांनी आपल्या हा मुलीचा मुलगा आपल्या घरी आणून ठेवला. शाळेत पण नाही जाऊ द्यायचे त्यांना. घरीच शिकवणं, घरीच राहणं, आजोबा आजींचं प्रेम, त्यांचं विश्व तेवढंच होतं. पण काळाचा घाला पडला आणि त्यांचे आजोबा त्यांना सोडून गेले. सगळे लोक रडायला लागले. ओशोंना समजत नव्हतं की मृत्यू म्हणजे काय. त्यांना वाटलं आजोबा झोपले आहेत नुसते, म्हणे हे उठणार नाहीत. का बरं नाही उठणार? ते खोलीत गेले स्वतःच्या आणि तेही झोपले. आजोबा जसे झोपले होते तसेच. आणि त्यांनी आपला सगळा प्राण हृदयाच्या ठिकाणी आणला. सूक्ष्म देह त्यांचा बाहेर निघाला आणि त्यांना त्यांच्या आजोबांच्या प्रेताजवळ उभे असलेले त्यांचे दुसरे आजोबा दिसले. म्हणजे आजोबांचं प्रेत पडलेलं होतं आणि आजोबांचा जो सूक्ष्म देह होता तो त्या प्रेताजवळ उभा होता. हे भेटले, आजोबांशी बोलले आणि पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश केला त्यांनी. आणि त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं की आजोबा मेलेले नाहीये, मला आत्ताच इथे उभे दिसले, इथेच आहेत. सगळ्यांना वाटलं की आजोबावर खूप प्रेम होतं म्हणून हा असा बोलतोय. कोण लक्ष देणार एका लहान मुलाकडे? अशीच गोष्ट रमण महर्षींची आहे. त्यांनी पण असाच
स्वतःचा देह स्वतःच्या शरीराच्या बाहेर काढला आणि मृत्यू म्हणजे काय हे अनुभवलं. आपण हे रोज अनुभवतो. आपण जेव्हा झोपतो तेव्हा तो मृत्यूच असतो. हा मृत्यू आपल्या चक्रांशी निगडित आहे का? तर हो. आपण आपलं पूर्ण आयुष्य ज्या चक्रावर घालवतो त्या चक्रानुसार आपल्याला मृत्यू येतो. चक्रानुसार. जे लोक खूप नुसतं खाणं पिणं आणि सेक्स, किंवा ज्यांच्यामध्ये खूप लालसा असते, खूप मला काहीतरी मिळावं, मी सुंदर कपडे घालावे, मी फिरावं, एवढ्यातच ज्यांचा मनाचे विचार फिरत असतात, त्यांचा जेव्हा मृत्यू होतो तर त्यांच्या खालच्या 2 द्वारातून त्यांचा देह बाहेर पडतो. खालचे 2 द्वार, 2 चक्र, मूलाधार आणि स्वादिष्ठान. या 2 चक्रांमधून बाहेर पडतो. आपण ज्या चक्रावर राहतो त्या चक्राचं द्वार उघडल्या जातं. जे लोक पंडित असतात बघा, फक्त तोंडाने बडबड 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 करतात, ज्यांच्यामध्ये काही भरलेलंच नसतं. मला सत्यनारायणाची पूजा येते तेवढी मी करणार, अशा लोकांचा मृत्यू हार्ट फेलने होतो. प्रत्येक वेळा हे होतच असं नाही, पण सहसा असं होतं. आपण ज्या चक्रावर असतो त्या चक्रानुसार आपला मृत्यू होतो. विशुद्धी चक्रातून जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तो कानातून जातो. आज्ञा चक्रातून ज्यांचा मृत्यू होतो तो डोळ्यातून जातो. आणि सहस्त्राधारातून जाणारा मृत्यू हा खूपच कमी लोकांचा होतो. आणि आपल्या तुकाराम महाराजांसारखे लोक सदेह वैकुंठाला जातात, शरीरात सकट. आपण ज्या चक्राचं मी तुम्हाला सांगितलं आहे, आपण तपासून पाहायचं की आपण कुठल्या चक्रातून जातो आहे किंवा कुठल्या चक्रावर स्थिर आहे. आपल्याला समजू शकतं आपण कुठे आहोत, कुठल्या पायरीवर आहोत. मृत्यू येताना आपले खालचा अंग हळूहळू थंड व्हायला लागतात. पहिले पाय थंड होतात, हळूहळू एक एक ऑर्गन निरोप घेत. आपल्या प्राणाबरोबर काय जातं तर आपला वासनामय कोश जातो, आपलं मन जातं. प्राण जेव्हा बाहेर येतं ना तेव्हा आपल्या नाभीच्या ठिकाणी असलेला तो तार तुटतो, म्हणजे नाभीमध्ये असलेला अग्नी बाहेर पडतो आपल्या प्राणाबरोबर. त्याच्यामुळे काय होतं की पूर्ण शरीर हे थंड होऊन जात. काही ऑर्गन काही वेळापुरते काम करत असतात, पण हळूहळू एक एक गोष्ट त्या शरीरातून बाहेर पडते. श्वास बाहेर पडतो, त्याच्यानंतर अग्नी बाहेर पडतो, सगळं रक्त गोठल्या जातं आणि राहतं काय तर पृथ्वी तत्व. कारण पृथ्वी तत्वाला नष्ट व्हायला बराच काळ लागतो. ज्यांना समाधी दिल्या जाते तेव्हा ते 6 महिन्यात आपले हाड, आपलं शरीर
पृथ्वीमध्ये विलीन झालेलं असतं. 9 वाजलेत. सांगण्याजोगं भरपूर आहे, पण थांबूया. चला ध्यानाला. पाय क्रॉस. हात क्रॉस. चष्मा काढून ठेवा. डोळे अलगद बंद. श्वासावर या. श्वास आत. श्वास बाहेर. श्वास आत. श्वास बाहेर. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत येतो आहे, श्वास जातोय. श्वास आत. श्वास बाहेर. श्वास आत येतो आहे, श्वास बाहेर जातोय. शांत होऊन जा. पूर्ण शांत. पूर्ण शांत. पूर्ण शांत. ब्रह्मरंध्रावर लक्ष. ब्रह्मरंध्रातून ऊर्जा घेऊन आपल्याला हळूहळू खाली उतरत हृदयावर यायचंय. खाली या. हृदयावर. खाली. स्थिर व्हा. पूर्ण स्थिर. स्थिर व्हा. आपल्या गुरूंना नमस्कार करा, जे हृदय चक्रावर बसलेत. आई वडिलांना नमस्कार करा. चक्रावर स्थिर व्हा. चक्रावर स्थिर. तुम्ही पूर्ण शांत झाला आहात. मनाने पूर्ण शांत.
ध्यानात येणाऱ्या अनुभवासाठी सज्ज झाला आहात. चक्रावर स्थिर आहात. हिरव्या रंगाचं चक्र आहे हे. वायू तत्व आहे. निरपेक्ष प्रेमाचं, राधाराणीचं. लक्ष चक्रावर स्थिर. इथलं बीजाक्षर यम आहे. यमचे व्हायब्रेशन्स. त्याचा आपल्या चक्रावर काय परिणाम होतो याकडे साक्षी भावाने बघायचंय. यम. 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 यम.
यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम मनातल्या मनात म्हणायचंय, मी आत्मा आहे. 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 मी परमेश्वराचा अंश 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 आहे. मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. मी आत्मा आहे. मी परमेश्वराचा अंश आहे. मी आनंदी आहे. मी आत्मा आहे. मी परमेश्वराचा अंश आहे. मी आनंदी आहे. मी आत्मा आहे. मी परमेश्वराचा अंश आहे. मी आनंदी आहे.
शांत व्हा. पूर्ण लक्ष चक्रावर केंद्रित. साक्षी भावाने निरीक्षण. पूर्ण लक्ष द्या. राम 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 राम. हळूहळू ध्यानातून बाहेर यायचंय. पाय सोडून द्यायचेत. पायांच्या बोटाची हालचाल, हाताच्या बोटाची हालचाल, अन्नाला सांगायचंय ध्यानातून बाहेर यायचंय.
दोन्ही हात रब करा एकमेकांवर. चेहऱ्यावर फिरवा, डोक्यावर फिरवा. रोज डोळ्यांवर ठेवा. पापण्यांची हालचाल, उघडझाप. बाहेरचा प्रकाश बघायचा आहे. बोटांच्या फटीतून येणारा प्रकाश सहन होत असेल तर एका सुंदर स्माइल सह डोळे उघडायचे. चला मला आज्ञा द्या. जय श्रीराम. छान हसून द्या फक्त.